हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी स्वामी समर्थ ताई. ताई त्या दिवशी मी अनुभव शेअर केला तो आला नाही हो अजून. किती तारखेला गेलाय ताई? 14 तारखेला मला वाटतं हाच टायमिंग होता. मग आला असेल ताई तो. हा पण मला दिसलाच नाही. म्हणजे मी रोज बघते ना मोबाईल मध्ये. अच्छा अच्छा. मी बरं एकदा हा. बघते मी. आला असेल हो तो. हा हो. हा बघ. ह्याच टायमाला केला होता मी. हो का? अच्छा अच्छा. आणि अजून माझा एक जुना अनुभव सांगू का ताई? सांगा सांगा ना ताई. हा म्हणजे पहिली मी साईबाबांची खूप भक्त होती. अच्छा. साईबाबांचं खूप करायची. हा हा तर हा. एकदा काय झालं आमच्या चाळीमध्ये म्हणजे पारायण ठेवलं होतं आणि हम्म. भंडारा होता. तर अच्छा हा. मग त्या दिवशी काय झालं पारायणच्या दिवशी आरती करायची होती. हा हा तर हा. आमच्या चाळीतले बोलले की यावेळेस म्हणजे आम्हाला दोघांना मान दिला आरतीचा. अरे वा. तर हा मी हा. म्हणते तर मी काय म्हणते चला आज हारबीर वगैरे काहीतरी आणावं लागेल पूजेसाठी. हा हा हा. असं मी सकाळी उठले आणि माझ्या मनात ते विचार चालले होते. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती म्हणजे खूपच हे होती. मिस्टर पण कामाला वगैरे नव्हते. हो हो हो. त्याच्यामुळे मी जरा माझ्या विचारामध्येच असायची. हा हा हा. तर मग सकाळी उठले म्हटलं आज आपल्याला हार वगैरे सर्व आणावं लागेल म्हणून मी हा उठले आणि दुकानात गेली. हा हा. दुकानात गेली आणि काहीतरी साखर काहीतरी आणायला गेली होती. अच्छा हा. आणि घरी आले. घरी आले आणि पिशवीतून मी ती साखर काढायला जाणार तर त्याच्यातून ना हा. एक हाराची हे आली. एक काय हाराची आलं? फुली असते ना खारू ताई. कानात बांधलेला. काय? हार 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 हो. हा हा. फुलांचा हार. हो 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 हो. तो तो मी विचार करते मी तर हारवाल्यांकडे गेली नाही. मग हे कसं काय आलं ना माझ्या पिशवीत. हा तर हा दुकानात हा गेली हा. होती. पण मी विचार करत होती की आपल्याला हार घ्यावा लागेल असं तसं. म्हणजे माझ्या डोक्यात ते विचार का साईबाबांना आपल्याला हे करावं लागेल. हो हो हा हो. विचार करत करत मी दुकानात गेली होती. हा हा हा. आणि ती हाराची पिशवी म्हणजे ते हार आला. अच्छा. मी खूप विचार केला. मी तर गेलीच नाही म्हणजे कसं काय आलं. हा हा नंतर हा. मी माझ्या मिस्टरना सांगितलं की असं असं म्हणजे हार आला. मग तो आम्ही हा. साईबाबांच्या फोटोला तो हार लावला. अरे वा. हो. तो एक अनुभव. अजून एक माझ्या लग्नाच्या आधीचा अनुभव आहे. हा हा हा. माझ्या माहेरची एक देवी आहे. मुक्ताई म्हणून तिचं नाव आहे. ओ तर अरे वा. हो. तर मी खूप तिची सेवा म्हणजे तिचे उपवास, तिचं सारखं नामस्मरण मनातल्या मनात. हा हा हा. आणि माझी आईची आई होती ना तिला त्या देवीचं खूप वेड होतं. मग अच्छा. ती मला सांगायची ना की बाई आपली मुक्ताई अशी आहे तसं असं बरंच काही काही सांगत राहायची लहानपणी. हा मग आजीमुळे मला पण तिचं वेड लागलं मुक्ताईचं. हा हा आणि हा. मग मी पण खूप तिचे म्हणजे मनातल्या मनात नामस्मरण, हा हा. तिचे उपवास म्हणजे न चुकता मी ते करत राहायची. ओ. आणि हं. म्हणजे असं बरंच वर्ष झाले. आणि एकदा काय झालं लक्ष्मीपूजन होतं हा दिवाळीच्या टायमाला. हा हा हा. आणि दुपारच्या वेळेस मी झोपली दुपारी. हं. आणि झोपेत मला स्वप्न काय पडलं की माझी आई माझ्या स्वप्नात आली. ओ. आणि ती आली तर मी उठले आणि मी गोंधळली पुष्कळ. आणि हा मी म्हणते आई गं आली स्वप्नात. आणि मी उठते कुठे हळद कुंकू शोधते काय काय शोधते म्हणजे हा हा पूजा हा. करायला आईची. हा हा तर हा. आई माझ्याकडे बघून हसते आणि मला म्हणते अगं तू काय शोधू नको. काही करायची गरज नाही. नुसती हा. अगरबत्ती लावलीस तरी पुष्कळ झालं अशी मला म्हणते माझी ओ. आई. हा. हं. तेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं होतं त्यावेळीची गोष्ट. बापरे. आणि हो म्हणजे बघा माझं लग्न 97 साली झालं. हा हा हा. आणि ही गोष्ट असेल 95 पर्यंत असेल 95 ची. हा 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 हा. आणि मी झोपेतून उठली. हा. आणि मी विचार करते मला काय असं स्वप्न पडलं असेल बरं. हा आणि हा. तेवढ्यात मला आई काय म्हणते की हा. आज लक्ष्मीपूजन तुझ्या हाताने करायचं. अय्या. म्हणजे आईला करायचं नव्हतं. हा 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 म्हणून हा. आई बोलली आज तुझ्या हाताने लक्ष्मीपूजन करायचं. बघा. असं. हो. किती ते एक छान. म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली त्या स्वप्नाला. हो हो. पण भरपूर. त्यानंतर हो. मग खूप वर्ष झाली त्यानंतर. अं, मग त्यानंतर काय माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर पण माझ्या सासरी पण मला मुक्ताईच आली. हो. मग अशी एकच हो. कुलदेवता येते अशी? हा. एकच कुलदेवता येते का अशी सासर माहेरची? म्हणजे
नाही नाही म्हणजे माझं माहेर आहे ना ते मी नगरकडचे अहमदनगर जिल्हा आहे मला अच्छा अच्छा. माहेरी. मी हा हा संगमनेरची आहे. संगमनेर तालुका आहे माझा हा 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 हा. आणि जिल्हा माझा नगर आहे आणि मला दिलं इकडे पुण्याकडे. अच्छा जुन्नर हा. जुन्नर तालुक्यात दिलं मला. बरोबर बरोबर हा. माझ्या सासरी पण मला मोठाईच आहे असं झालं. अच्छा 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 हा हा हा. हो. त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग काय मला मुलं वगैरे झाली नाहीत. हा हा. आणि नंतर मग मिस्टरांना पण ते कॅन्सर वगैरे झाला ब्लड कॅन्सर. हो हो हो. मग मला जरा राग आला की मी तुझी लहानपणापासून एवढी भक्ती करत केली आणि तू का माझं असं केलंस. हो 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 मग हो. मी तिला मग तिचे उपास वगैरे सगळं सोडून दिला. असं अच्छा केलं. हा हा हा. तसं म्हणजे अधूनमधून आता गेले तर मी तिला आता पण मी गावाला गेले त्याची ओटी बिटी भरली. हा हा हा. तिला जाते मी पाया पडते ओटी भरते पण मग मी म्हणते तू असं का माझ्या बाबतीत केलं नाही का हा. असं. बरोबर. हम्म. साहजिक तसं काही वाटतं ना. ती माझ्या मनात आहे पण तिने माझं असं नव्हतं करायचं असं माझी हा. इच्छा होती. तर मी बरोबर. लहानपणापासून तुझी सेवा केली असं माझं म्हणणं आहे. हा. बरोबर हो ताई. हे 2 अनुभव मला खूप छान मला माझ्या आयुष्यात तेव्हा आणि हा. आता मी जे लोकांचे अनुभव ऐकते ना तर मला आठवतात की बाबा असं माझ्या आयुष्यात पण घडलं होतं तेव्हा. हा. हो आणि बरोबर. आता स्वामी समर्थ माझ्या आता किती मला वाटतं मी 19 का 20 साली मी स्वामी सेवेत आले. अरे आता बापरे. आता आले. हो हो हा. हो. खूप म्हणजे आपला लॉकडाऊनचा काळ होता ना त्याच्या आधीपासून आले मी अच्छा. स्वामी सेवेत. हम्म. हम्म नंतर मग लॉकडाऊन पडलं असं झालं. बरोबर. मग माझे मिस्टर जास्त सिरियस झाले होते. हम्म. कोरोना काळात हॉस्पिटलला जायला मिळत नव्हतं. हा हा हा. औषधं बंद झाली. मग आजार वाढत गेला. हो. मग खूपच बिकट परिस्थिती झाली. हो त्यांचं ना. पण काम सुटलं, माझंही काम सुटलं, दोघंही घरी बसलो हो हो. आणि मग खूप खूप डेंजर. पण त्याच्यानंतर मग सावरलो आम्ही. हा हा. स्वामींनी खूप साथ दिली आम्हाला. मग आता देणारच ते ताई देणार. कव्हर झाले, कामाला जातात. आणि पण ते काम असं आहे ना तिथे म्हणजे महिन्याच्या महिन्याला ड्युट्या नसतात काही. नाही का? नेहमी नाही ते होमगार्डच्या ड्युट्या आहेत ना मग तिथे ब्रेक देत असतात. अरे तर अरे मग ते अरे. असं महिन्याच्या महिन्यात आणि महिन्याच्या महिन्याला पगार पण नसतो. 2-2 महिन्या 3-3 महिन्यांनी पगार येतो. अरे बापरे. हो ना असं आहे. पण आता काय झालंय दुसरीकडे आपल्याला आता काम होणार नाही. हो हो हो. पैशाची काम होत नाही. सिक्युरिटीचं बरोबर. म्हटलं तरी 12 तासाचं काम त्यांना जमणार नाही. असं. हम्म. मग बरोबर. त्याच्यामुळे ते ते पण जमणार नाही. म्हटले आता ठीक आहे. तब्येतीचं पण हो ना. असं. हो ना आणि मला पण ते गॅप पडल्यामुळे मलाही आता जमत नाही. बाहेरचं हा. घरातलं काम जास्त वाकून मला जमत नाही काम. असं झालं. हम्म. पण ठीक आहे पहिल्यापेक्षा ठीक आहे. स्वामींनी भरपूर तारलंय. हो तेच म्हणजे आहे. कोणाकडे मागण्याची गरज नाही. खाऊन पिऊन सुखी आहोत त्यांच्या बरोबर. कृपेने. तुम्ही आजचे हो. अनुभव ऐकलेत का ताई? आता मी रात्री झोपताना ऐकते काही. हा मग आज आलेला असेल बहुतेक तुमचा अनुभव. हं? हा का? मी हा. माझ्या भावाचा अनुभव शेअर केला होता बघा केंद्रे दादांनी नाही नाही तेव्हा आला असेल. आलाय बहुतेक तो आज. त्याला फरक पण पडला. मी सांगितलं बघा तुम्हाला. हो आजच आणि आलाय तो. केंद्रे दादांना एक म्हणजे त्या एका बाईला मी ना केंद्रे दादांचा नंबर दिला होता. अच्छा त्यांचा हा. मुलगा खूप दारू पित होता ना. बरं बरं हा. तर मग केंद्रे दादांचा फोन नंबर म्हटलं तुम्ही त्यांच्याकडनं सेवा घ्या. हा तर हा हा. केंद्रे दादांनी त्यांना तो काढा द्यायला सांगितला होता. अच्छा अच्छा तर हा हा. मग तिने तिच्या मुलाला तो काढा 21 दिवस सलग दिला. तर बरं ती हा. म्हणते आता माझा मुलगा दारूकडे बघत सुद्धा नाही. अरे त्याची वा. दारू सुटली. हो. मी आता गावाला गेली ना तेव्हा त्यांना विचारलं काय झालं तुमच्या मुलामध्ये फरक हं. पडला का? ती हा हा. म्हणते हो 21 दिवसात आम्हाला फरक पडला. अरे वा. तर काय माझ्या काय केलं त्या मुलाची काढाचं एकदा सांगून द्या म्हणजे अजून परत कोणाला तरी त्याचा उपयोग होईल. ऐकलं की. काय नाही फक्त त्यांनी काढा द्यायला सांगितला की काळी मिरी आणि गूळ हं. 7 काळी मिरी आणि सुपारी एवढा गुळाचा कडा हा. तो 1 कप पाण्यामध्ये शिजवायचा आणि अर्धा कप करायचा हा हा हा. आणि तो सकाळी सकाळी त्यांना द्यायचा चहामधून जेवणामधून भाजीत घालायचा म्हणजे त्यांच्या पुरताच बनवायचा आणि हा. तेवढ्याच त्या माणसालाच तेवढा द्यायचा अच्छा असं. अच्छा हा हा. तिने 21 दिवस ते केलं. हम्म.
आता त्याला फरक पडला, त्याची दारू पण सुटली. अरे ती वा. म्हणते एवढा दारू प्यायचा ना, बापरे लोळायचं नुसतं आणि पगार झाला तर विचारूच नका म्हणे. बाई गं. मग खूप दारू प्यायचा, पण त्यांना फरक पडला त्या काढ्यामुळे. अरे आता वा. नाही. हो. छान खूप छान छान ताई. अनुभव आला त्यांना. मस्त. हो. मी शेअर मग करते ताई हे. हो, हो. चालेल, चालेल. हा, श्री थँक यू. स्वामी हो, समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ ताई.